आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्माचं आपण ऋण जे आहे आपल्या संस्कृतीमध्ये आहे की आपण आई वडिलांचं ऋण, समाजाचं ऋण, ऋषीचं ऋण आणि गुरुचं ऋण हे कधीही आपण फेडू शकत नाही. आपण मदर डे, फादर डे असं साजरा नाही करत. आपण रोज मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतो, पण ते आचरणात आणण्याकरता आहे, पण ते कुठेतरी विसरलं गेलंय असं मला वाटतं. आज अंगाई झाली अबोल, नाती रुजली नाहीत खोल, चिवकाऊचे घरटे करून एकटे जन्म ऋणांचा मांडला का डाव, सोडव कसा हा गुंतलेला जीव, सोसला घाव. नमस्कार मंडळी, कोहिनूर कॉन्टिनेंटल अंधेरी ईस्टला आम्ही आलोय. हे अतिशय सुंदर हॉटेल आहे. अनेक इथे अवॉर्ड फंक्शन होतात, नॉमिनेशन पार्टीज होतात आणि अगदी मध्यवर्ती आमच्या सगळ्यांचं आवडीचं ठिकाण आहे. तेव्हा आज आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी. तर जन्मऋण या चित्रपटाची टीम आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. नमस्कार मनोजजी. नमस्कार. कसे आहात? एकदम फाईन, सुपर. तुमचा नवीन चित्रपट येतोय जन्मऋण, त्याविषयी आपण बोलूया. हा चित्रपट कसा काय म्हणजे तुम्ही डोक्यात आला किंवा हा रोल करावा असं तुमच्या डोक्यात कसं काय आलं? मी नट आहे, अभिनेता आहे आणि कांचन अधिकारी माझ्याकडे ही कथा घेऊन आल्या. मनोज अशी कथा आहे. फोनवरच मला पहिल्यांदा कथा ऐकवली. प्रत्यक्ष भेटल्यानंतर तिने मला एक्सप्लेन केलं. म्हटलं मला पूर्ण स्क्रिप्ट दे. म्हणजे अजून काहीतरी चेंजेस व्हायचे, पण मला कथा प्रत्यक्ष म्हणजे मला सांगता क्षणी ती कथा आवडली. कारण ती कथा म्हणजे आजचं दारुण सत्य आहे, नग्न सत्य आहे की मूल्याचं मूल्य ह्या समाजात वाढत गेलं आणि मूल्य हळूहळू नाश पावत गेली. त्याचं कारण खूप असतील. शिक्षण पद्धती असेल, रॅट रेस असेल, धावाधाव असेल, मला याच्यापेक्षा पैसेवालं व्हायचंय आणि हे व्हायचंय. त्याच्यात नाते, आई वडिलांचं जे नातं आहे, नातं म्हणण्यापेक्षा आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि त्या जन्माचं आपण ऋण जे आहे आपल्या संस्कृतीमध्ये आहे की आपण आई वडिलांचं ऋण, समाजाचं ऋण, ऋषीचं ऋण आणि गुरुचं ऋण हे कधीही आपण फेडू शकत नाही. म्हणजे 7 जन्म घेतले तरी नाही फेडू शकत. कारण त्यांनी आपल्याला घडवलंय. ज्या मातापित्यांनी आपल्याला हा देह घडवण्याकरता आणि या जीवनात आणलंय, त्यांचं ऋण आपण नाही फेडू शकत. म्हणून मला ही कथा अत्यंत आवडली की अशा पद्धतीची मुलं आज हयात आहेत आणि ती मुलं ज्या पद्धतीनं आई वडिलांना वागवतात, म्हणजे अत्यंत कधी कधी चीड येते. हे असं का वागत असतील तोही प्रश्न पडतो. आणि उच्चभ्रू घरातील मुलं असं वागतात. म्हणजे त्याच्यासाठी मी एक उदाहरण देईन. म्हणजे ही जेव्हा कथा सांगत होती तेव्हा ती सगळी उदाहरणं मला अशी डोळ्यासमोर दिसत होती. ओके, ते सिंघानिया उद्योगपती आहेत, त्यांच्या मुलांनी काय केलं त्यांच्याबरोबर आपल्याला ती कथा माहिती आहे. एवढा प्रचंड अब्जाधीश माणूस ज्यानं स्वतःचं साम्राज्य उभं केलं, फक्त पुत्रमोहापायी काय होऊ शकतं. ओके, हे त्या सिंघानिया परिवाराकडून आपल्याला कळतं. ती सांगत असताना मला हे सगळी उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर येत होती आणि ही कथा निश्चित रूपानं समाजासमोर आली पाहिजे. कारण अशा पद्धतीची कथा नाही आली. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी करतो असंही करून. म्हणजे मला हे सत्य कथेवरती आधारित. आणि ही कथा सत्य कथा आहे, ही घडलेली गोष्ट आहे, त्यामुळे मी केलं. असं वाटत नाही का की आई वडिलांनी सुद्धा काही काळजी घ्यायला पाहिजे? हो, निश्चित रूपानं त्यांनी पण सावधान राहिलंच पाहिजे. धृतराष्ट्र बनून चालत नाही हे आपल्याला महाभारत. आपल्याला डोळे, धृतराष्ट्र इन द सेन्स ते सिम्बॉलिक पात्र आहे, पण डोळे असून सुद्धा आंधळे आईबाप आहेत, है ना. तर की बाबा
नितांत प्रेम आहे, माझा मुलगा माझी मुलगी माझ्या विरुद्ध जाणार नाही. तर अशी उदाहरणं समाजामध्ये आहेत की आईबाप वारल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार करायला सुद्धा येत नाही, कारण वेळ नाही माझ्याकडे. उरकून घ्या म्हणतात. ओळखून घ्या. मला मध्यंतरी एक आठवतंय, आमच्या परिचयाचे आहेत, हा. ते तर सांगत होते, त्यांच्या मुलाने सांगितलं की मी येऊ शकत नाही, पण तू माझ्या मुलांना इंडियन कल्चर दाखवायचे, म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर जे सगळे विधी तुम्ही कराल त्याचं व्हिडिओ शूटिंग करा आणि आम्हाला पाठवा, म्हणजे मी माझ्या मुलांना आपलं इंडियन कल्चर काय आहे ते दाखवा. असे जे व्हर्च्युअल सुपरफिशियल संस्कार आहेत त्याचा काय उपयोग, जे तुम्ही स्वतः ते करू शकत नाही, ते तुम्ही स्वतः आचरणात आणू शकत नाही, त्या मुलांना ते व्हिडिओ बघून काय कळणार आहे. तर असं सुपरफिशियल वागणं हे नसावं. आणि आपण आईबापांनी सुद्धा कसं वागावं की आपल्या जिवंतपणी सुद्धा सगळा आंधळा विश्वास मुलांवर ठेवू नये, कारण हा घोर कलियुग आहे, याच्यात काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे सावधान पद्धतीनं आई वडिलांनी सुद्धा वागलं पाहिजे. पण तितकंच कर्तव्य हे, कारण आपण वेस्ट वर्ल्डमध्ये नाही राहत, आपण इथं राहतो. त्यांनी आपलं घेण्याची सुरुवात केली, आपण जशा पद्धतीनं वागतो तसं वागायला ते लागले, आणि आपण मात्र त्यांची जी 400 वर्ष जुनी संस्कृती आहे की जी काही आहे की 14 वर्ष झाली की मुलगा बाहेर पडतो, आई कोण, बाप कोण, कझिन कोण, 14-15 वर्ष 20 वर्ष कझिनला बघत नाहीत, आई वडिलांना बघत नाहीत, मग कुठंतरी भटकत असतात. अशा पद्धतीचं वॅगाबाउंड आयुष्य जगायचं हे आपल्या कल्चरला काही फार खोल मुळं आहेत. इतकी हजारो वर्षाची संस्कृती आहे, ती उगाच नाही सांगितलं. आपण मदर डे, फादर डे असं साजरा नाही करत, आपण रोज मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतो, पण ते आचरणात आणण्याकरता आहे, पण ते कुठेतरी विसरलं गेलंय असं मला वाटतं. ही फिल्म बघितल्यानंतर निश्चितपणे आई वडील आणि मुलं हे निश्चितपणे यांच्यासाठी हा वस्तुपाठ असेल हा सिनेमा, आणि म्हणून हा सिनेमा मला करायला मिळाला. हा रोल मला कांचनाधिकारींनी दिला माझ्यावर विश्वास ठेवून, आणि ही फिल्म करायला मिळाली. सुकन्या बरोबर काम केलं. सुकन्या ही अत्यंत गुणी आणि अतिशय प्रतिभा संपन्न अभिनेत्री आहे मराठीतली, आणि तिच्याबरोबर मी आभाळ माया केलं होतं. मराठीमध्ये काम करण्यामागचं रहस्य किंवा मराठीत काम करायला का आवडतं याविषयी थोडंसं सांगा. हे बघा, माझ्या 7 पिढ्या कोकणात वाढल्या. ओके, त्यामुळे मी खऱ्या अर्थानं कोकणस्थ आहे. दुसरी गोष्ट छान जमतं. हा, जमतं मला. तर त्यामुळे मराठी माध्यमातून शिकलो. माझे वडील स्वतः नारदीय परंपरेचे कीर्तनकार होते, त्यामुळे. हो, रिअली? माझी आई पण नारदीय कीर्तन. हो, माहितीये मला. कुसुमगारपुरे. हो, तेच. तर त्याच्यामुळे भाषा, साहित्य, वाङ्मय, सगळे संस्कृत, ह्या सगळ्या विषयाची गोडी मला लहानपणापासूनच होती. आणि मराठी भाषेविषयी, कारण माझं शिक्षण मराठीतून झालंय, माझी मातृभाषा निश्चितपणे गुजराती आहे. आणि त्याचं आध्यात्मिक वाचन खूप आहे, आणि त्याच्याबद्दलचे म्हणजे बोलताना पण सहजपणे तो पटकन ते दाखले आपल्या पुढे देत असतो. म्हणजे आता तू मगाशी म्हणालीस त्याप्रमाणे इट वॉज अ कोइन्सिडन्स की ही आभाळ मायाची पेअर मला मिळाली अशी, आणि इट रिअली हॅपन्ड. कारण मनोज नक्की झालेला होता, सुकन्याला मी अगोदर सांगितलेलं होतं, परंतु सुकन्याचा दुसरं एक सिरियल चालू होती, तर त्यामुळे त्यांना विचारून त्या तारखा आहेत का हे ते बघून, मग त्याच्यानंतर ती मला म्हणाली मी तुला 1-2 दिवसांनी कळवते. मग तिचा मला परत फोन आला, तू नाही न दिलेला तो रोल कोणाला? म्हटलं नाही, बोलणी झालेत पण अजून फिक्स नाही झालेलं. थांब म्हणे, मग मी आले. तिची ओळख करून द्यायला पाहिजे. काही गरज नाही. या चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिका, आणि तुम्हाला माहितीये माझी किती चांगली मैत्रीण तेव्हा आपण आता कांचनची बोलूया. नाही, बेसिकली बोलण्यामध्ये आलं, कारण की मी माझं भाग्य समजते की आभाळ मायाचीच टीम मला परत मिळालेली आहे, आणि एक अभिनय संपन्न असं हे जोडपं मला इथे दाखवण्यात, म्हणजे मी दाखवू शकले त्यामुळे. कारण का बेसिकली ह्या चित्रपटाची सगळी दारोमदार ही मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी यांच्यावरती आहे. कारण का जे पेरेंट्स आहेत, जे सफर होत आहेत, आत्ताच आपण जसं बोललो तसं मी इव्हन एक इन्सिडन्स असा सांगते की माझ्या आईच्या म्हणजे मृत्यूनंतर जेव्हा मी अस्थि कलश हे करायला गेले तिथे,
तर तेव्हा मी बघितलं ते तिकडे एक रूम असते आणि हे तुला आपल्या इथेच म्हणजे पार्ल्याच सत्य आहे, पार्ल्याच्या स्मशानभूमीतलं. आणि तिकडे मी गेल्यानंतर पवन हंसच्या बाजूला जी आहे तिथे गेल्यानंतर तिथे असंख्य कलश होते, असंख्य, अजूनही असतील. आणि त्यांना मी म्हंटल हे एवढे कसे काय अस्थि कलश, कारण किती नाही म्हटलं तरी आपण लगेच नंतर गोळा करतो हा आणि ते घ्यायला जातो. ते म्हणाले कित्येक जण अशी आहेत की नुसतं हे करतात आणि जे निघून जातात की नंतर अस्थि विचारायला पण येत नाहीत. असे असंख्य तिथे आहेत, आत्ता पण आहेत. म्हणजे हे बघून कुठेतरी मनाला दुःख होतं की चला ठीक आहे, प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे किती पराकोटीची प्रॅक्टिकॅलिटी असावी, ह्याचं कुठेतरी थोडं मनाला दुःख झालं. आणि हा सब्जेक्ट एकदा वाचनात आला माझ्या आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकॅलिटी नाही, मानव हा स्पंदनहीन आणि भावनाहीन झालाय याची ही प्रतीती आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की आज तुम्ही जवान आहात, आज तुम्ही कामामध्ये आहात, आज तुम्ही खूप बिझी आहात, परंतु एक काळ तुमच्यावरती पण असा येणार आहे जेव्हा की तुम्ही पण त्या वयाला पोहोचणार आहात, तेव्हा तुम्हाला पण तुमचं काम म्हणजे तुम्ही रिटायर झालेले असाल आणि तेव्हा तुमची पण तीच अवस्था होणार आहे. तर त्यामुळे हे कुणीही विसरता कामा नये की आपल्या आई वडिलांना किंवा नॉट इव्हन आई वडील, ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना तुम्ही नुसतं बसायला सुद्धा त्यांना तुम्ही हात धरून बसवलं, उठवलं, तिथपर्यंत नेलं, पाणी हवं असेल पाणी आणून दिलं. सो या छोट्या छोट्या पण गोष्टी आहेत, ह्या मानवतेच्या ह्याच्यातून येत असतात. तेव्हा ह्या गोष्टींकडे आत्ताच्या यांनी बघितलं पाहिजे, एक डोळसपणाने आणि एक चांगल्या भावनेने त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे असं मला तरी वाटतं. इथे मी तरुणाईची पण बाजू मांडलेली आहे या चित्रपटामध्ये. जो तरुण मुलगा आहे, कारण की आत्ताची रॅट रेस, आत्ताचं त्यांचं जे काही एक स्ट्रेस लेवल आहे जी पूर्वीच्या काळी नव्हती. आणि किती म्हटलं ना तरी असं होतं की पूर्वीचा काळ असा होता, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. परंतु आजकाल असं झालेलं आहे, अरे त्याला हे मिळालंय. म्हणजे पूर्वी असं म्हणायचं ना की तू मर्सिडीज मध्ये जाणाऱ्या माणसाकडे बघू नको, सायकलवरती जाणाऱ्या माणसाकडे बघ. परंतु आज आता तसं कोणी म्हणत नाही. आज म्हणतात की नाही माझं मग रेंज रोवर कधी येणार आहे, माझी अमकी कधी येणार आहे. नाही, अम्बिशियस असावं माणसाने, परंतु पराकोटीचं कुठलंही झालं ना की शेवटी त्याचे दुष्परिणामच बघायला मिळतात. 22 मार्चला जन्मऋण हा चित्रपट येतोय आणि कांचन त्याची निर्माती आहे आणि दिग्दर्शिका आहे. तुम्ही सगळ्यांनी जरूर पहा आणि थिएटरमध्ये जाऊन पहा. या 22 मार्चला आमचा एक अत्यंत चांगला चित्रपट जन्मऋण हा चित्रपटगृहात येतोय. तो तुम्ही चित्रपटगृहात जाऊन स्वतःच्या कुटुंबासमवेत, मुलांसमवेत आणि मित्रांसमवेत हा सिनेमा जरूर बघा. कारण जन्मऋण हा करताना आम्हाला जो आनंद झालाय तो आनंद तुम्हालाही व्हावा. आणि एक काय म्हणतात त्याला, एक शिकवण आहे ती तुम्ही घरी घेऊन जाल एवढं नक्की. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा. कारण मराठी चित्रपट हे चालत नाहीत, मराठी चित्रपटांना लोक येत नाहीत. ही जी काही बॉम्ब आहे ती पण कमी होईल. कारण भाषेचा आणि संस्कृतीचा खूप जवळचा संबंध आहे. कारण जर भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि आपणही टिकू. तेव्हा मराठी बाण्यासाठी, मराठी स्वाभिमानासाठी आणि मराठी चित्रपट या चित्रपट टिकण्यासाठी तुम्ही चित्रपटगृहात जाऊन जन्मऋण हा अवश्य बघा. मंडळी, 22 मार्चला जन्मऋण हा चित्रपट ऑल ओव्हर महाराष्ट्र रिलीज होत आहे. तेव्हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपट पहा. तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणाल की खरंच आम्ही आलो आणि हा चित्रपट पाहिला, याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला समाधान वाटणार आहे. तेव्हा जरूर जा. 2 वर्ष आम्ही या चित्रपटासाठी अथक परिश्रम, अथक मेहनत केलेली आहे. तेव्हा जरूर जा. आपली आभाळमायाची लाडकी जोडी याच्यामध्ये मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी यांचा तोडीस-तोड अभिनय आपल्याला पाहून नक्कीच आनंद होईल. अमृता फिल्म्स या चॅनलवर आज वैशाली सामंत पण आलेली आहे आणि सुकन्या आलेली आहे. सुकन्याला आपण माझ्या चॅनलवर आधीच भेटलेलो आहोत. आता पहिल्यांदा मी वैशालीला विचारते,
वैशाली, तू माझ्या पहिल्या सिनेमात सुद्धा गायली होतीस आणि ते गाणं होतं पाडाला पिकलाय आंबा. बाईचंच होतं ते. कांचनही होती अर्थात. मला सांग, ते गाणं आणि जन्मऋण मधलं गाणं याच्यात काय फरक वाटलाय? त्या क्रिएशनची जी गरज असते, तसा पाडाला पिकलाय आंबा, अगेन आय एम सेईंग, ते रिक्रिएशन होतं मूळ गाण्याचं. तर त्यावेळी ऍज अ डायरेक्टर कंचनजींना ते रिक्रिएशन घडून येणं गरजेचं वाटलं आणि मग गायिका म्हणून त्याच्यात माझी निवड झाली. मी ते गायलं. त्या कामाला जे एक्सप्रेशन्स गरजेचे असतात त्या सिच्युएशनला ते देणं ऍज अ गायिका माझं काम आहे, ते मी केलं. आता जेव्हा संगीतकार म्हणून एक वेगळी भूमिका आहे, वेगळी जबाबदारी आहे, तर तेव्हा त्या गोष्टीला, त्या सिच्युएशनला काय गरजेचं आहे तो विचार करणं साहजिक आहे ना. तर गायिका म्हणून ज्या तऱ्हेने एक्सप्रेस होते मी, किंवा जे काही माझं काम आहे, ज्या प्रकारची गाणी माझ्याकडे येतात, सुदैवाने सगळे जॉनर्स गायलेत, पण अर्थात ती त्या संगीतकाराची निवड असते. त्या संगीतकाराच्या डोक्यात मी कसं गायलं पाहिजे ते असतं, तसं मी गात असते. आय एम द फॉलोअर देअर, आय एम नॉट अ डिक्टेटर. बट ऍज अ संगीतकार, जेव्हा जो काही माझा छोटासा, माझी छोटीशी कारकीर्द आहे, एक स्वतंत्र असा, माझी वेगळी गल्ली आहे, त्या गल्लीत मी माझी राणी असते. आणि ते अनुभवणं मला फार आवडतं, की स्वतःला चॅलेंज करणं, किंवा मी स्वतः कशी व्यक्त होऊ शकते, हा माझा स्वतःचा प्रवास आहे. आणि सुदैवाने मला खूप छान लोक या प्रवासात लाभलेली आहेत, चांगले डायरेक्टर्स, आणि त्यांच्याबरोबरचं कम्युनिकेशन. जसं आता जन्मऋणाच्या बाबतीत म्हणेन की ही दुसरी फिल्म आहे माझी कंचनजींबरोबर. याआधी किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णीसाठी सुद्धा एक गाणं केलेलं मी, 2 गाणी केलेली, आय एम सॉरी. तर ह्या चित्रपटात एक हे गाणं आहे जे पूर्ण गोष्टीचं काय म्हणू, सार आहे. तर माझं थोडंसं असं होतं की जोपर्यंत शब्द हातात येत नाहीत, एकतर ते पूर्ण लिहिलेले मिळायला पाहिजेत, किंवा मग ते माझ्यातनच आलेले मला हवे असतात. आणि कंचनजींची एक स्टाईल आहे, त्या बसवतात समोर आणि सगळं सांगतात त्यांच्या डोक्यात काय, त्याच्यात स्कॅटर्ड शब्द असतात. त्याच्यात एक खूप सुंदर लाईन त्यांच्याकडनं मला मिळाली, जिथून गाणं सुरू झालं, आज अंगाई झाली अबोल. म्हटलं ये हे. तर हा जो प्रवास आहे ना, हा खूप मी एन्जॉय करते, की सिच्युएशन झाले, सगळं ठरलंय, आता मला सांगीतिक दृष्ट्या व्यक्त होताना त्याच्यामध्ये नक्की काय एलिमेंट आला पाहिजे, काय धागा पाहिजे, हे सगळं अभ्यासायला मला खूप आवडतं. तर काही नाही, हा असा प्रवास करत करत आज अंगाई झाली अबोल घडलाय. आणि आता पिक्चर बघितल्यावर मला असं वाटलं की बाप रे, तुम्हाला एक सांगू का, मराठीतली ही सगळी लोक आहेत, ही फार डाऊन टू अर्थ आहेत आणि खूप सहजतेने वागतात, बट दे आर थलाइवाज ऑफ मराठी. थलाइवा हा केवढा मोठा शब्द आहे, पण ते आहेत हे सगळे, आणि त्यांना पडद्यावर बघताना लक्षात येतं की ते थलाइवा काय आहेत. इतक्या सहजपणे या दोघांनी, एक तर ही दोघांची पेअर ऑलरेडी आभाळ मायामध्ये आपण अनुभवली आणि एन्जॉय केली, आणि तीच केमिस्ट्री, किंबहुना मी म्हणेन, आता तू मगाशी एक शब्द वापरलास प्रगल्भ, तर ती प्रगल्भता जाणवत होती, त्यांच्यातली कम्फर्ट झोन जाणवत होती. आणि ते सगळं या चित्रपटाच्या त्या 2 कॅरेक्टर्सना इतकं समर्पक झालंय. हा चित्रपट माझ्या मते फक्त मराठी नाही, साऊथ मध्ये पण बघितला जाईल. यांच्या पहिल्यांदा मी हे बोलते, कारण जो ऑडियन्स असतो त्याची जी मानसिकता असते, तो कदाचित साऊथ आणि महाराष्ट्र यांची साधारण सारखी आहे असं मला वाटतं. ती गोष्ट कळू शकेल तिकडे पण. तर मला फार अपेक्षा आहेत या चित्रपटाकडनं ऍज अ चित्रपट. आय एम व्हेरी हॅपी अँड ऑनर्ड की मी या चित्रपटाची एक सांगीतिक भाग आहे. बास, थांबते मी. 2 ओळी गुणगुणून जा. दैव रुसले हसले आले निर्माल्य ओंजळी, खेळी जीव घेणी करून गेली आयुष्याची होळी. जन्माघातले विखार वादळ पिसाळ, दाही दिशांना सैर भैर नाव. सोडव कसा हा गुंतलेला जीव, सोसना घाव सोस
सोसना घाव आज अंगाई झाली अबोल नाती रुजली नाहीत खोल चिवकाऊचे घरटे करून एकटे जन्म ऋणांचा मांडला का दाव सोडव कसा हा गुंतलेला जीव सोसना घाव. तुला सांगू मला कोणाची आठवण आली? हृदयनाथजी. बापरे, तशीच स्टाईल आहे तुझं संगीत दिग्दर्शन तसंच वाटतं. थँक्यू. बापरे, चाल इतकी छान दिली आहेस तू. थँक्यू थँक्यू गाणं अगदी हिट होणार आहे. थँक्यू. ते तुझी गाणी सगळीच हिट होतात आतापर्यंत. पण आंबा पाडाला विकला आंबा, ऐका दाजीबा आणि त्याच्यानंतर हे गाणं. थँक्यू. सुकन्या, तुला विचारते एक प्रश्न. तू तर एक संवेदनशील अभिनेत्री आहेस, मग तू वेगळेपणा आणण्यासाठी किंवा या भूमिकेत शिरण्यासाठी वेगळा काही प्रयत्न केलास का? विशेष प्रयत्न म्हणण्यापेक्षा जे माझं निरीक्षण इतक्या वर्षांचं, की माझी मावशी कशी वागते, माझी आई कशी वागते, घराला घरपण त्या कसं देतात, किंवा त्यांच्या त्या स्वयंपाकघरावर त्यांचं अधिराज्य कसं असतं, किंवा प्रत्येक घरातली प्रत्येक निर्जीव वस्तू त्या सजीव करतात, तर त्याच्यावरती त्या कसं करतात, हे सगळं कुठेतरी निरीक्षण मला इथे उपयोगी पडलं. की त्या जागी मी उभी राहते आणि मी विचार करते की आता मी असं तर काय केलं असतं, किंवा ह्याच्या जागी ती कशी वागेल, ती काय निर्णय घेईल. तर तिथे तिथे मी स्वतःला उभं राहून मी तो विचार करत गेले आणि तसं तसं काम करत गेले. आणि दुसरी गोष्ट, आपले सहकलाकारांवरती पण खूप अवलंबून असतं. तर त्यामुळे मनोज बरोबर मी आधी काम केलं होतं, त्यामुळे आणि आता आम्ही वयाने पण मोठे झालोय, अनुभवाने पण मोठे झालोय, त्याच्यामुळे अजून आम्ही एकमेकांबरोबर अगदी मोकळेपणाने वागू शकलो. की नाही तू हे बरोबर वाक्य घेतलं नाही साहेब, परत घे, थांब ना, परत करूया ना, इथे काहीतरी गंमत करूया ना, हे आम्ही तितक्याच ह्याने सांगू शकतो. किंवा आता आधी कसं, मनोज मी तुझ्या खांद्यावर मान ठेवेन ना अशी, असं सांगायला लागायचं. पण आता ते होत नाही, की आता बिंदास त्याचा हात घेऊन जवळ घेऊन, आता कशाची भीतीच नाही ना. किंवा एक तो औपचारिकपणा होता, तो जातो आपला आणि आपण कुठेतरी मोकळेपणाने काम करतो. तर त्यामुळे फक्त एकच आहे की 10 वर्षांनी मोठी अजून दाखवले. पण ओव्हरऑल असं म्हणजे कलाकार काय मी म्हणेन, आपण सुद्धा, की आपण पार्टीला जाताना आपण वेस्टर्न आउटफिट घालतो, तेव्हा आपण तसे वागायला लागतो. लग्नाला जाताना आपण पैठणी नेसतो, आंबाडा घालतो, गजरा घालतो, तेव्हा आपण वेगळा वागतो, तेव्हा आपली चाल वेगळी होते. ते आपल्याला सांगायला लागत नाही कोणी, की आपण वेस्टर्न घातलं ते आपण अशाच चालतो, किंवा तसंच आपण दागिने घालतो, मेकअप करतो. तसंच त्या भूमिकांच्या बाबतीत पण आहे. जसा तुमचा पेहराव असतो तो आपोआप तुमच्यात उतरतो. पण जो नवकलाकार असतो त्याच्याबरोबर, किंवा आता आमच्याबरोबर तुषार आहे, तो नवीन मुलगा आहे, त्याला तेवढी सवय नाहीये, किंवा तो हिंदी मालिकांमध्ये काम करणार आहे, मराठी चित्रपट पहिला करतो, नागपूरचा आहे, मराठी भाषेचंही त्याच्यावरती एक दडपण होतं की मी बरोबर बोलतोय की नाही. तर त्यामुळे, आणि आमच्याकडे अनुभव पण आहे ना 40 वर्षाचा, तो आत्ता आलाय, त्याच्यामुळे त्याला धीर देणं, त्याला तो आत्मविश्वास देणं की तू पण चांगलं काम करतोयस. तर त्याला ते प्रत्येकाला मला सांगायला लागायचं की मी हे करेन, मग तू हे कर. हा, पण ते तो करण्याचा प्रयत्न तरी करत होता. त्यामुळे असं नाही, पण ते फरक पडतो, निश्चित फरक पडतो. पण दैनंदिन मालिकांमुळे तो अजून एक आम्हाला फरक पडतो की दगड जरी आणला आमच्या समोर तरी सुद्धा मी रडू शकते, तरी सुद्धा मी त्याच्याशी माणूस आहे म्हणून बोलू शकते. हे दैनंदिन मालिकांमुळे होतं. तो एक मला वाटतं आपल्या तालमीचा अनुभवाची शिदोरी असल्यामुळे कदाचित असू शकेल. की एकतर मुळात ना कुणालाही, जसं आता ही सुदेशनबद्दल बोलत होते ना, मला सांगावंसं वाटतं की माणूस मोठा कधी होतो आणि त्याचं महानपण हे आपण देऊन होत नाही, ते असावंही लागतं आणि तसं ते वागावं लागतं. की त्यांच्यामुळे आता इतक्या वर्ष ते गातायत आणि इतके वेगवेगळ्या प्रकारची ती गाणी गातायत. तो एक चल जायगा असं पण एक असं मराठी चित्रपटाचं असं सुद्धा विचार कोणीतरी करू शकतं. पण सोडव हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये सोडव कशाला हा जो शब्द आहे, हा ना हिला आधी मुळात पाहिजे तसा येत नव्हता, तरी पण ती सांगत होती. एका पॉइंटला ती म्हणाली हा ये चल जायगा, ओके है. ते झाल्यानंतर ते कुठेतरी बाहेर गेले, बाहेरून ते परत आले, आमचं चालूच होतं रेकॉर्डिंग. बाहेरून ते आले आणि ते म्हणाले एक और करते क्या, मुझे नहीं पसंद आया वो. म्हणजे ते बाहेर गेले, ते त्यांच्या डोक्यात तेच चालू होतं की नाही यार माझं हे चुकलंय, माझं नाही बरोबर आलंय.
ते आले आणि ते परत केले आणि तो जो टेक दिला तो येस असं हिचं एकदम Amazing म्हणजे it was. एखादा कलाकार हा किती त्याच्या कामाप्रती निष्ठावंत असतो हे त्याच्यातून हो. दिसतं की नंतर आम्ही सगळ्यांनी ओके छान आम्हाला तर काहीच कळत नाही, हिला जेवढं कळतं काहीच नाही, आपल्याला ऐकायला छान वाटतंय ना, पण तरी ते त्यांना पटलं नाही मनाला. त्यामुळे माणूस नेहमी विद्यार्थी दशेतच असलं पाहिजे आपण, खरंय. की कोणी असं तरी नाही मी ह्याच्यावर छान करू शकतो, मी ह्याच्यात काहीतरी अजून करू शकतो, मी काहीतरी करू शकतो. तर ते आमचं माझं आणि मनोजचं सुद्धा ह्याच्यामध्ये तेच चालू होतं की नाही आपण ह्याच्यावर छान काहीतरी करूया, अजून हा सीन चांगला करू शकतो, मग काय करू शकतो, मग ही प्रॉपर्टी घेऊया, ती प्रॉपर्टी घेऊया, हे असं करूया, ते तसं करूया. हे सगळ्याचा मेळ होऊन मग ते एक भूमिका उभी राहते. आणि कोकणामध्ये शूटिंग म्हणजे ती पर्वणीच असते. हो आता नुकतंच मी पण श्यामच्या आईचं सर्व शूटिंग केलं होतं. तर मला सांग तिथे तुला काय अनुभव आला? एकतर आम्ही रिअल लोकेशनवरती आम्ही शूटिंग करत होतो, त्याच्यामुळे त्या घराचं एक घरपण जे होतं ते आपोआप आपल्यात घुसतं आणि तिकडचं जे काय आपल्यात घुसतं, प्रेक्षकांमध्ये घुसतं. हो ते बघितलं होतं. त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये त्या पाण्याचीच एक चव आहे ना वेगळी, त्यामुळे आम्ही तिकडे वेगवेगळ्या प्रकारची घावणं आणि आंबोळी असं खूप काय काय संगीतकाराला पण घेऊन गेलं पाहिजे की नाही, असे अनेक पदार्थ, कोकणी पदार्थ तिकडे आम्ही खाल्ले आणि ते आपोआप ते मग ते आमच्या अंगात घुसायला लागले. ते पण खूप फरक पडतो, त्या वातावरणाचा खूप फरक पडतो, त्या मातीचा गंध एक वेगळा असतो, पाऊस पडून गेल्यानंतरचं जे अंगण असतं ते खूप वेगळं असतं, त्यामुळे त्याची एक मजा वेगळी होती. ती निश्चितच तिकडे गेल्यावरती आपोआप ते येतं. किंवा आमच्या बरोबर स्थानिक कलाकारांनी काम केलं तर त्या स्थानिक कलाकारांचा बोलण्याचा हेल एक वेगळा होता, तो हेल आपोआप मग आमच्यात आला, ते एक वेगळं असतं. किंवा त्यांची एक चालण्याची बोलण्याची किंवा हा ठीक आहे ना होऊन जाईल ते करू की. सगळ्यात महत्वाचं सांगू मी तुला, मी बघितला पिक्चर, जो स्पीड असतो ना, स्पीड हा तिकडच्या त्या वातावरणात लोकांच्या चालण्या बोलण्या वागण्याचा एक स्वतंत्र स्पीड असतो जो आपण मुंबईकर मिस करतो. ही दोघं तिकडची वाटतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याची चिंता नसते, सगळं आरामात चालले. गोव्याच्या भाषेत सुशेगाद, पण ते त्याच्यामध्ये ते आपोआप येतं. तुम्हाला सगळ्यांना या चित्रपटाबद्दल मी शुभेच्छा देते. धन्यवाद. 22 मार्च पासून 22 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. तर निश्चितपणे चित्रपटगृहातच जाऊन तुम्ही चित्रपट बघा, कारण त्यासाठीच हा बनवलेला आहे आणि आम्हाला तुमच्या ऋणात राहायला आवडेल. हा जन्मऋण आमचा आहे, तो तुमचा करा. धन्यवाद.